हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? येणारी राज्यसेवेची आपली पूर्वपरीक्षा काही दिवसांवरून थांबली आहे. 6 दिवसांनी आपल्या राज्यसेवेच्या पूर्वपरीक्षेसाठी आपण जाणार आहोत. पण मित्रांनो, तत्पूर्वी या पूर्वपरीक्षेसाठी जे विद्यार्थी पहिल्यांदा जाणार आहेत, या विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून आजचं हे सेशन खूप जास्त महत्त्वाचं आहे. आजच्या या सेशनमध्ये आपण बघणार आहोत की राज्यसेवेचा हा जो पूर्वपरीक्षेचा पेपर आहे, हा पेपर आपल्याला नेमका कसा सोडवायचा आहे. हा पेपर सोडवत असताना आपल्याला एलिमिनेशन मेथडचा वापर करायचा आहे का? मी अनेक वेगवेगळ्या क्लासमध्ये अनेक वेगवेगळ्या सेशन्समध्ये तुम्हाला या एलिमिनेशन मेथड बद्दल बोलत असतो. ही मेथड वापरा 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 असा हट्ट धरत असतो. त्याच्या मागचं तथ्य नेमकं काय हे मी तुम्हाला समजून सांगतो. याबरोबरच ज्या सिली मिस्टेक्स आपल्या पेपर दरम्यान होत असतात, या सिली मिस्टेक्स टाळण्यासाठी आपण नेमकं काय करायला पाहिजे, या सगळ्या गोष्टी आजच्या सेशनमध्ये इथून पुढच्या 10 ते 15 मिनिटांमध्ये मी तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. सो स्वागत करतो मित्रांनो, मी रितेश कडर, टेक्स्टबुक सुपर कोचिंगच्या आपल्या या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मवर. सगळ्यात पहिल्यांदा मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या. युपीएससीचा अलीकडेच 2026चा जो पूर्वपरीक्षेचा पेपर झाला, या पूर्वपरीक्षेच्या पेपरवरून एक अंदाज आपल्या लक्षात आला असेल की खूप भला मोठा हा पेपर होता. या पेपरमध्ये टाइम कन्झ्युमिंग स्टेटमेंटचा वापर युपीएससी कडून मोठ्या प्रमाणावर करण्यात आला होता. या सगळ्या गोष्टी जर आपण विचारात घेतल्या आणि राज्यसेवेमध्ये जर अशाच प्रकारे बदल झाले तर आपण या बदलांना सामोरं जाणं गरजेचं आहे, हे सुद्धा एक महत्व आहे. या संदर्भात मी एक व्हिडिओ घेतलेला आहे, नक्कीच तुम्ही तो व्हिडिओ बघाल ही अपेक्षा. चला सुरुवात करूयात आजच्या आपल्या या सेशनला. आता मित्रांनो, राज्यसेवेचा आपला जो पेपर आहे, या पेपर बद्दल सगळ्यात पहिल्यांदा एक गोष्ट तुम्हाला समजून सांगतो की राज्यसेवेचा हा पेपर म्हणजे साधारणतः 100 प्रश्न आपल्याला ह्या पेपरमध्ये असणार आहेत आणि हे 100 प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याकडे वेळ असणार आहे तो म्हणजे 2 तास. याचा अर्थ असा झाला की आपल्याकडे 120 मिनिटांचा वेळ आहे. राईट. सो ह्या 120 मिनिटांचा मास्टर प्लॅन तुमचा कसा असायला पाहिजे, तो पेपरला जाण्याच्या अगोदरच तयार करून ठेवा. अनेक विद्यार्थ्यांना ह्या गोष्टी माहित नाहीयेत. बघूया पेपरमध्ये गेल्यानंतर कसा सोडवायचा, काय सोडवायचं ते तेव्हा ठरवू. तेव्हा ठरवण्यासारख्या या गोष्टी नाहीयेत. तुम्ही ज्या कुठल्या गोष्टींसाठी सामोरं जात आहात, त्या गोष्टींच्या दृष्टिकोनातून जो काय तुमचा प्लॅन असेल, तो प्लॅन आधीच तुमचा रेडी असायला पाहिजे. अधिकारी बनण्याच्या दृष्टिकोनातून टाकलेलं हे पहिलं पाऊल आहे. कोणतीही गोष्ट तुम्ही करा, परंतु त्या गोष्टींचं नियोजन तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. बघू वेळेवर म्हणणाऱ्यांना यश मिळत नाही. बरोबर आहे. सो आपला जो मास्टर प्लॅन आहे तो आजच आपण रेडी करून ठेवतोय. कसा विषय ठेवायचा आहे बघा. सर्वसाधारणपणे मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय की तुम्ही राज्यसेवेच्या पेपरला जात आहात. पेपर सोडवत असताना साधारणतः तुम्हाला 3 राऊंडमध्ये पेपर सोडवायचा आहे. राऊंड 1, राऊंड 2 अँड राऊंड 3. आता हे जे 3 राऊंड तुम्ही पेपरला वापरणार आहात, ह्या 3 राऊंडच्या माध्यमातून जो तुम्ही पेपर सोडवणार आहात तो कसा, तर साधारणतः पहिला राऊंड पहिल्या नंबरच्या प्रश्नापासून शेवटच्या नंबरच्या प्रश्नांपर्यंत तुम्हाला जायचंय. म्हणजे प्रश्न क्रमांक 1 पासून 100व्या नंबरच्या प्रश्नापर्यंत तुम्हाला जायचंय. पूर्ण हा झाला तुमचा एक राऊंड. या पहिल्या राऊंडमध्ये ज्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला 100% माहिती आहे, तेच प्रश्न तुम्हाला सोडवायचे. पहिला राऊंड. आता ज्यावेळेस तुम्ही पहिला राऊंड करणार आहात, त्यावेळेस तुम्ही प्रत्येक प्रश्न हा रीड करणार आहात आणि ह्या दृष्टिकोनातून तुम्ही 100व्या नंबरच्या प्रश्नांपर्यंत जाणार आहात. बरोबर आहे. ज्यावेळेस तुम्ही प्रश्न रीड करत आहात, त्यावेळेस जर तुम्हाला पहिल्या प्रश्नाचं उत्तर ॲक्युरेट माहिती आहे, तुम्ही तो सोडवला. दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कन्फ्युजिंग आहे, म्हणजे 50-50 अशी शक्यता आहे, या प्रश्नांना तुम्ही काहीतरी अशी खून करून ठेवा ज्यामुळे तुमच्या लक्षात येईल की हे प्रश्न हे म्हणजे कन्फ्युजिंग वाले प्रश्न आहेत. कोणत्या तरी 2 ऑप्शनमध्ये मी कन्फ्युज आहे, त्या 2 ऑप्शनपैकीच एक उत्तर आहे. अशी जिथे परिस्थिती आहे तसे प्रश्न. आणि काही प्रश्न तुम्हाला असे सापडतील की ज्या ठिकाणी तुम्हाला काहीच अंदाज नाहीये की त्या प्रश्नाचं करेक्ट उत्तर काय. साधारणतः या 3 प्रकारचे प्रश्न तुम्हाला सापडतात. सो पहिल्या राऊंडमध्ये जे प्रश्न तुमचे ॲक्युरेट आहेत, ज्या प्रश्नांचे ॲक्युरेट तुम्हाला आन्सर्स माहिती आहे, तेच प्रश्न तुम्ही सोडवायचे. आणि साधारणतः हा जो पहिला राऊंड आहे, हा पहिला राऊंड तुमचा जास्तीत जास्त 45 मिनिटांपर्यंत चालला पाहिजे. जास्तीत जास्त 45. पहिला राऊंड तुमचा कंप्लीट झाला. पहिला राऊंड कंप्लीट झाल्यानंतर तुम्ही दुसऱ्या राऊंडसाठी जाणार आहात. दुसऱ्या राऊंडमध्ये ज्या ठिकाणी तुम्हाला 50-50 वाले ऑप्शनवाले प्रश्न होते की 2 पैकी कोणतं तरी एक उत्तर आहे, 2 ऑप्शन पैकी कोणतं तरी एक उत्तर आहे, असे जे प्रश्न होते, ज्या प्रश्नांना तुम्ही खून करून ठेवलेली आहे, त्याच प्रश्नांकडे तुम्ही लक्ष केंद्रित करायचंय. दुसऱ्या राऊंडमध्ये ज्या प्रश्नांची तुम्हाला हवाई लागलेली नाहीये, त्या प्रश्नांकडे लक्ष केंद्रित करायचं नाही. ज्यावेळेस संपूर्ण पेपर आपण वाचून काढलेला असतो, त्यावेळेस कुठे ना कुठेतरी
प्रश्नांमध्ये आपल्याला काही ना काहीतरी गोष्टींची हिंट लागलेली असते आणि आपण ऍक्युरेट उत्तरांपर्यंत पोहोचत असतो. सो दुसऱ्या राऊंडमध्ये 50-50 वाले क्वेश्चन्स तुम्ही घ्यायचेत आणि याच्यासाठी साधारणतः 45व्या मिनिटापासून 85व्या मिनिटांपर्यंत तुम्ही खेळ खेळला पाहिजे. म्हणजे 40 मिनिटांचा वेळ तुम्ही इथे द्या. 40 मिनिटांचा. पहिले तुम्ही 45 मिनिटं वेळ दिलाय म्हणजे साधारणतः पाऊण तास तुम्ही राऊंड 1 साठी देताय. त्याच्यानंतर साधारणतः 40 मिनिटं तुम्ही राऊंड 2 साठी देताय आणि उरले तुमच्याकडे आता 15 मिनिटं, सॉरी जास्त 85 आणि 120. हा जो काही उर्वरित वेळ आहे हा तुम्ही राऊंड 3 साठी जावा. ज्या ठिकाणी कठीण प्रश्न आहेत त्या कठीण प्रश्नांवर विचार करा. कदाचित तुमच्या विचारामुळे एखाद दुसरा प्रश्न तुमच्या हाताशी येऊ शकतो. काही ना काहीतरी लिंक लागून तो प्रश्नांचं उत्तर तुम्हाला देता येऊ शकतं. सो या 3 राऊंड मध्ये तुम्ही पेपर सोडवा असं मी सांगेल. आता अनेक वेगवेगळे विद्यार्थी हे सेशन्स बघतील. अनेक वेगवेगळ्या विद्यार्थ्यांना असं वाटेल की आता 45 मिनिटं म्हणजे आम्ही लावून बसायचं का, मग आता पुढचे 45 ते 85 मिनिटं आम्ही लावून बसायचं का. तर मित्रांनो, हेच अधिकाऱ्याचं लक्षण आहे. आपल्याला इतक्या मायक्रो लेवलने तयार राहायचंय, कोणी विचारही करता कामा नये. पहिले 45 मिनिटांमध्ये राऊंड 1 झाला पाहिजे म्हणजे झाला पाहिजे. 46व्या पासून 85व्या मिनिटापर्यंत म्हणजे नंतरचे परत जे 40 मिनिटं आपल्याला सापडत आहेत त्या 40 मिनिटांमध्ये आपला राऊंड 2 झालाच पाहिजे. आणि उर्वरित जो काय वेळ आहे मग त्या उर्वरित वेळेमध्ये आपण राऊंड 3 ला सामोरं जाणं गरजेचं आहे. बरोबर आहे. त्यात पहिला मुद्दा तुम्हाला हा क्लिअर झाला की ह्या 3 राऊंड मध्ये आपल्याला पेपर सोडवायचा आहे. आता यामुळे तुम्हाला बेनिफिट काय होतो, ज्यावेळेस तुम्ही राऊंड 1 स्टार्ट करतात 100% अॅक्युरेसी वाले प्रश्न ज्यावेळेस तुम्ही सोडवतात याच्यामुळे तुम्हाला खूप जास्त पॉझिटिव्हनेस मिळतो. पहिला मुद्दा की हे असे प्रश्न असतात जे तुम्हाला माहिती आहे ज्यामुळे तुमचा कॉन्फिडन्स हा खूप जास्त वाढलेला असतो. डिप्रेशन लेवल कमी होण्यास मदत होते. कॉन्फिडन्स खूप जास्त वाढल्यानंतर जे 50-50 वाले क्वेश्चन्स आहेत त्या 50-50 वाल्या क्वेश्चन्सला आपण सोप्या पद्धतीने सामोरं जाऊ शकतो आणि त्या ठिकाणी सुद्धा आपण आपली अॅक्युरेसी मेंटेन करू शकतो. बरोबर आहे. कदाचित असंही होऊ शकतं तुम्ही पेपरला गेलात, जो विषय तुम्हाला अवघड जातो त्याच विषयाची सुरुवात त्या पेपरनी झालेली असेल. सुरुवातीचे 20, 25, 30 प्रश्न आपल्याला जर अवघडच वाटत असतील तर त्या ठिकाणी फक्त स्वतःची मानसिकता सांभाळा, पॅनिक होऊन जाऊ नका. पुढचे प्रश्न हे सगळे तुमच्या फेवरचे असतील. बघा, 100ला 100 प्रश्न हे तुम्हाला सोपेच जातील असे नसणारच आहेत. त्याच्यात काही प्रश्न तर अवघड असतीलच. मग सुरुवातीला सोपे नंतर अवघड किंवा सुरुवातीला अवघड नंतर सोपे या दोनपैकी एक शक्यता असणार आहे. सो सुरुवातीला जर पेपर अवघड वाटला तर याचा अर्थ असा नव्हे की मला हा पेपर अवघड गेलाय, माझा या पेपरमधनं रिझल्ट येणार नाही, असं अजिबात डोक्यात ठेवू नका. सुरुवातीला जरी प्रश्न अवघड असतील तरी नंतर तुमचे प्रश्न सोपे असणार आहेत. त्यामुळे तुम्हाला पूर्ण पेपर हा व्यवस्थित चालणं गरजेचं आहे आणि यासाठी मी तुम्हाला 3 राऊंड देतोय. राऊंड 1, राऊंड 2, राऊंड 3. बरोबर इथपर्यंत. राऊंड 1 मध्ये या सगळ्या गोष्टी. आता ज्यावेळेस तुमचा राऊंड चालू होणार आहे मग तो पहिला असेल, दुसरा असेल, तिसरा असेल, मी तुम्हाला एक गोष्ट सजेस्ट करतो की प्रत्येक 10 प्रश्नांनंतर तुमची जी OMR आन्सर शीट आहे या OMR आन्सर शीट मध्ये जे तुम्हाला टिक करायचं आहे ऑप्शनला ते टिक करा. होतं काय, आपला विद्यार्थी एकदा पूर्ण पेपर सोडवतो आणि मग पेपर डोळ्यासमोर ठेवून OMR आन्सर शीटवर धपधप गोल करायला सुरुवात करतो आणि ह्या दरम्यान प्रश्न जर वरचा खाली खालचा वर झाला, जर ऑप्शन इकडचं तिकडं झालं तर उत्तर पत्रिकेमध्ये गोल करताना आपला गोल चुकतो आणि ऍक्युरेट दिलेलं आन्सर सुद्धा आपल्याला मार्क्स देत नाही. मुद्दा लक्षात आलाय. आणि एकतर आयोग हे नवनवीन बदल करत चालतोय. ह्या नवनवीन बदलांसाठी आपल्याला किती जास्त स्ट्रॅटेजिकली पुढे जाणं गरजेचं आहे हे पण लक्षात ठेवा. आपल्या प्रत्येक गोष्टीमध्ये इतका नीटनेटकापणा ठेवा ना की आपला एकही मार्क वायफळ जाणार नाही. कारण एक मार्क आपल्याला पूर्वपरीक्षेला क्रॅक करून देण्यासाठी महत्वाचा आहे. आणि एकदा का तुम्ही पूर्वपरीक्षा क्रॅक केली की मुख्य परीक्षेसाठी मी आहे. कशी तयारी करायची, आन्सरटिंगची प्रॅक्टिस कशी करायची, कसं तुम्हाला पुढे घेऊन जायचं याचा पूर्ण रोडमॅप आम्ही रेडी करून ठेवलाय, त्याची काळजी करू नका. रेडीमेड फ्रेमवर्क मी तुम्हाला सगळ्यांना देतो. त्या रेडीमेड फ्रेमवर्कमध्ये तुम्ही कोणताही प्रश्न टाका, 100% तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर लिहिता येईल. तो विषय सोडून द्या तुम्ही. फक्त पूर्वपरीक्षा शांततेत काढा. बरोबर आहे.
सो पहिला राऊंड. दुसरा राऊंडचा ज्यावेळेस आपण विचार करतो त्यावेळेस एलिमिनेशन मेथड आपल्याला खूप जास्त महत्वाची आहे, कारण एलिमिनेशन मेथड त्याच परीक्षांसाठी कामाची आहे ज्या परीक्षांमध्ये मल्टी लाईनर प्रश्न विचारले जातात. ज्या ठिकाणी वन लाईनर प्रश्न आहे त्या ठिकाणी तुमची एलिमिनेशन मेथड तशीही लागत नाही. मल्टी लाईनर प्रश्नांसाठी एलिमिनेशन मेथड खूप जास्त महत्वाची आहे. आणि राज्यसेवेचा जर विचार करतो म्हटलं तर राज्यसेवेला मॅक्झिमम प्रश्न हे मल्टी लाईनरच विचारतात. बरोबर आहे, चुकीचं आहे? सो दुसऱ्या राऊंडमध्ये तुम्हाला ही मेथड लावायची. ही मेथड मी रोज दुपारी 1 वाजता माझं जे युट्यूबला सेशन असतं या युट्यूबच्या सेशनमध्ये या मेथडच्या आधारावर विद्यार्थ्यांकडनं सराव करून घेतोय. जर तुम्ही त्या सेशनला येत नसाल तर या, ज्या युट्यूब चॅनलला तुम्ही हे सेशन बघत आहात त्याच युट्यूब चॅनलला दुपारी 1 वाजता हे सेशन असतं. ठीक आहे. 2 पर्यायांमध्ये गोंधळ अशा प्रश्नांकडे परत या जिथे तुम्हाला 2 पर्याय चुकीचे वाटतात, इथे एलिमिनेशन मेथडचा पर्याय वापरा, तुम्ही उत्तरापर्यंत पोहोचाल. ठीक आहे. त्याच्यानंतर थोडंसं पुढे डेंजर झोन. अनेक विद्यार्थ्यांना ही सवय असते की नाही नाही आता मी तुक्का मारतो, जाऊ दे जेवढे बरोबर येतील तेवढे बरोबर. परंतु मित्रांनो, जेवढे बरोबर येतील तेवढे बरोबर ही जी तुम्ही शक्यता लावताय त्याची दुसरी शक्यता अशी आहे, जेवढे जास्त चुकतील तेवढे जास्त तुमचे मार्क्स कमी होतील. कारण निगेटिव्ह सिस्टीम आपल्याकडे आहे. 4 प्रश्न चुकल्यानंतर 1 मार्क आपला मायनस होणार आहे. काही वेळेस अशी कंडिशन येते की हे जे तुक्के लावणारे प्रश्न आहेत ना, हेच आपला रिझल्ट घेऊन जातात. त्यामुळे राऊंड 3 मध्ये ज्यावेळेस तुम्ही एखाद्या प्रश्नाचं एखादं उत्तर सेट करत असाल त्यावेळेस उत्तर सेट करत असताना 10 वेळा विचार करा, आठवा त्या गोष्टी आणि मगच उत्तर सेट करा. उगच मला सरांनी सांगितले 80 प्रश्न सोडव, मला सरांनी सांगितले 85 प्रश्न सोडव म्हणून मी प्रश्न सोडवणार आहे, पण त्या सोडवलेल्या प्रश्नामुळे जर माझा रिझल्ट जात असेल तर ते प्रश्न माझ्या कोणत्याही कामाचे नाहीत, काहीच कामाचे नाहीत, हे पण लक्षात ठेवा. सो राऊंड 3 कडे जात असताना तुम्हाला ह्या गोष्टींना खूप जास्त कॉन्सन्ट्रेट करणं गरजेचं आहे. राईट. ओएमआर शीट भरण्याचा सुरक्षित नियम मी तुम्हाला सांगितला. दर 10 प्रश्नांनंतर तुम्ही ओएमआर शीट भरा, ज्यामुळे ओएमआर मध्येही तुमचे उत्तरं येत राहतील, एका बाजूला प्रश्नांचंही सॉल्व्हिंग तुमचं चालत राहील, वेळेवर घाई गडबड होणार नाही, गोंधळ होणार नाही आणि चुकीचं उत्तर आपल्याकडनं टिक केलं जाणार नाही. बरोबर आहे. सो ह्या पद्धतीने आपल्याला पेपर सोडवणं गरजेचं आहे येणाऱ्या काळात. राईट. आता ह्याच पद्धतीने आपण सराव करून घेतो ह्या बॅचेसमध्ये. स्वराज्य नावाची बॅच मी लॉन्च केली 2027च्या दृष्टिकोनातून. या बॅचेसमध्ये तुम्हाला फ्री मेंटॉरशिप आहे. डे 1 पासून आन्सर रायटिंग, प्रिलियमची टेस्ट वेगळी आहे, मेन्सची टेस्ट वेगळी आहे, सगळ्या गोष्टी नियोजनबद्ध आहेत. 18 पुस्तकं आम्ही तुम्हाला देतोय. सो ज्या ज्या गोष्टी तुम्हाला अवघड जातात, ज्या ज्या चॅलेंजेस आहेत, त्या प्रत्येक चॅलेंजेसवर आमच्याकडे उत्तर आहे. सो तुम्हाला जर राज्यसेवा 2027ची तयारी करायची असेल तर पोरांनो आजपासूनच तुम्ही तयारीला सुरुवात करा. हा माझा मोबाईल नंबर मी तुम्हाला देतो. नक्की एकदा चर्चा करा जेणेकरून सगळ्या गोष्टी क्लिअर होतील. ज्या पद्धतीने युपीएससीने आपल्या पेपरमध्ये बदल केला त्याच पद्धतीने एमपीएससीने जर आपल्या पेपरमध्ये बदल केला तर तो बदल आपल्या फेवरचा पाहिजे, ही गोष्ट लक्षात ठेवा. जर त्या बदलासाठी आपल्याला परत नवीन स्ट्रॅटेजी तयार करावी लागत असेल तर तोपर्यंत तुम्ही केलेला अभ्यास हा तुमच्या काहीच कामाचा नाही असं मी म्हणेल. तोपर्यंत तुम्ही फक्त वेळ वाया घालवलाय. पोरांनो, नवनवीन बदल हे घडणार आहेत आणि त्या बदलाला आपल्याला सामोरं जावं लागणारच आहे. राईट. या संदर्भातला माझा व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलवर उपलब्ध आहे, एकदा बघा. ठीक आहे. आणि पेपर नेमका कसा सोडवायचा आहे, नव्याने जे आता ह्यावेळेस पहिल्यांदा पेपर देणार आहे त्यांच्यासाठी ही गोष्ट खूप जास्त महत्वाची आहे. राईट. या व्यतिरिक्त या पेपर दरम्यान जर तुम्हाला काही डाऊट्स असतील, काही शंका असतील, मोबाईल नंबर देऊन ठेवलेला आहे, नक्की कॉल कराल. बॅचची माहिती पण मी इथेच देतो तुम्हाला आणि बाकी तुमच्या सगळ्या गोष्टी पण इथेच सॉल्व्ह करून देतो. ओके. सो थांबतो पोरांनो मी आता. भेटूया पुन्हा एकदा एका नवीन क्लासला. तोपर्यंत थँक्यू. हॅव अ गुड डे अँड बाय बाय.